सफल मूल्यवर्धन म्हणजेच मातीच्या भांडीची मूल्यवर्धन। माझ्या मार्गदर्शिका सौ नम्रता आमोणकर मॅडम। माझे नाव विशाखा गंगाधर टोकसे। मातीची भांडे जे आपल्याला बाजारात मिळतात तेच मातीची भांडे तयार होतात। ते आपण पेंटिंग केले तर डेकोरेट केले आणि पेंटिंग केले तर दिसायला सुंदर दिसतात आणि तुम्ही बघू शकता की हे दिवे आम्ही पेंटिंग केलेले आहे आणि दिसायला खूप छान दिसत आहे। आणि आपण जर याला बाजारात विकायला नेलं तर हे लोकांना आकर्षित आणि मूल्यवर्धन करतात। जर तुम्ही बघू शकता हे आईस्क्रीम खायचे कप आहे आणि हे चहा प्यायचे। जर आपण याच्यामध्ये चहा पिलो तर याच्यातला कलर निघेल नाही, कारण हा नैसर्गिक कलर आहे। जर आपण हे चहा पिलो तर आपल्या शरीराला धोका नाही आहे। आणि जर आपण हे आईस्क्रीम मधल्या कपामध्ये आईस्क्रीम खाल्ली जर याच्यातला कलर निघत नाही, कारण हा नैसर्गिक कलर आहे, याच्यापासून आपल्याला धोका नाही आहे। आणि जर हे फुटले तर आपल्याला काहीच नुकसान नाही आहे, कारण हे मातीचे आहे। आणि जर आपण हे बाजारात विकायला नेले तर याचे मूल्य खूप वाढतात आणि लोकांना हे आकर्षित करतात।